एका दिवसात आपल्याला गायीची दगडी कव्हर करायची, यावरती कोणती ट्रीटमेंट आहे आणि ट्रीटमेंट करत असताना गायीचं दूध हे कमी झालं नाही पाहिजे, आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, 3 ते 4 गोष्टींना आपल्याला फॉलो करायचं आहे की गायीची दगडी झाल्यानंतर. सगळ्यात पहिल्यांदा की गायीच्या कासेमध्ये दूध कसल्याही प्रकारे ठेवायचं नाही. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3 टाईम गायीच्या कासेमधलं दूध हे पिळून काढायचं. दूध पिळल्यानंतर जी प्रोसेस म्हणजे काय आहे मित्रांनो, की गायीच्या कासेमध्ये आपल्याला ट्यूब सोडायची. हे बरेचसे शेतकऱ्यांना माहिती आहे. ट्यूब आता मेडिकलमध्ये भेटतात. 70 ते 80 रुपयाला किंवा 30-40 रुपयाला सुद्धा आता मेडिकलमध्ये ट्यूबा भेटतात. गायीच्या कासेमध्ये सोडून द्यायच्यात. तिथनं पुढची प्रोसेस काय आहे की ट्यूब सोडल्यानंतर किंवा सोडायच्या आधी गायीच्या कासेतून आपण ज्या टायमिंगला दूध पिळतो ना, त्या टायमिंगला बर्फानं शेकणं गरजेचं आहे. आता बर्फानं शेकायचं का मित्रांनो? ठणूक म्हणजे वेदना ह्या खूप भयंकर असतात. दगडीच्या वेदना ह्या खूप भयंकर असतात. यामुळे काय होतं की गाय ट्रेसमध्ये जाते, म्हणजे तणावात जायला सुरुवात करते. आणि गाय जर तणावात गेली तर गायीचं खाणं पिणं कमी होतं आणि गाय दुधाला कमी येतात. ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात. आपल्याला काय करायचे, गाय तणावात गेली नाही पाहिजे, गायला वेदना झाल्या नाहीत पाहिजे, यासाठी आपल्याला काय करायचे की गायची कास ज्या टायमिंगला आपण दूध काढतो ना, त्या टायमिंगला पिळतो, त्या टायमिंगला गायची कास हे बर्फानं शेकून घ्यायची. यामुळे काय होतं की गायच्या कासेवरचे सूज हे कमी व्हायला सुरुवात होते, गायच्या वेदना हे कमी होतात. जे की सूज असते ना, हे ऑटोमॅटिकली कमी व्हायला सुरुवात होते आपण गायच्या कासेवरती बर्फानं शेकल्यानंतर. 3 टाइम शेका मित्रांनो, काहीच प्रॉब्लेम होत नाही. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं, मेडिकलमधनं आपल्याला निमोसोलाइड आणि पॅरासिटामोल, लक्षात असू द्या, निमोसोलाइड आणि पॅरासिटामोलची गोळी आणायची. आता ही गोळी कशी काम करते, जसं की आपलं डोकं दुखायला लागलं किंवा अंग दुखायला लागल्यानंतर आपण पॅरासिटामोल घेतो, पॅरासिटामोलची गोळी घेतो ना, त्याच प्रकारे ही गोळी काम करते. निमोसोलाइड आणि पॅरासिटामोल गायच्या वेदना कमी करते, म्हणजे गायच्या वेदना होऊ देत नाही गायला. यामुळे काय होतं की गायच्या वेदना गायला समजल्या नाहीत की गाय खाणं पिणं चालू राहते, गाय ट्रेसमध्ये जात नाही. लक्षात असू द्या, गाय ट्रेसमध्ये गेली म्हणजे काय होतं की गायची प्रतिकारक शक्ती कमी होते. गायची प्रतिकारक शक्ती कमी झाली की बॅक्टेरिया हा पसरायला सुरुवात करतो. काय करतो की एका कासेतून, एका सडातून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्या, असा बॅक्टेरिया पूर्ण कासेमध्ये पसरायला सुरुवात करतो. कारण प्रतिकारक शक्ती कमी झाल्यानंतर ही प्रोसेस त्याची चालू होते. आपल्याला गायची प्रतिकारक शक्ती वाढवायची, त्यासाठी आपल्याला गायला निमोसोलाइड आणि पॅरासिटामोल सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 गोळ्या द्यायच्यात. त्याचबरोबर गायच्या कासेतून दूध काढायचं, गायची कास बर्फानं शेकायची आणि गायच्या कासेमध्ये औषध सोडायचं. ह्या 2 ते 3 गोष्टी आपण जर व्यवस्थित जर फॉलो केल्या ना मित्रांनो, आपल्याला डॉक्टरांची गरज सुद्धा पडत नाही गोट्यामध्ये. कारण मी स्वतः गोट्यामध्ये ही प्रोसेस करतो. एका दिवसात आपली गाय रिकव्हरी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं, गायीचं दूध सुद्धा कमी होत नाही. तुम्ही सुद्धा ही ट्रीटमेंट गोट्यामध्ये करा. बघा मित्रांनो, एका दिवसात गायची दगडी रिकव्हरी होते का नाही. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.